नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत आणि हा आपला एक्सप्लेनेशन संपल्यानंतर काही प्रेक्षकांना असं वाटेल की मी अमोल मिटकरी यांना फक्त शरद पवार यांच्यावरती टीका करण्यासाठीच बसवलं आहे. तसं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही फक्त एक अजित पवार गटाच्या वतीनं कुणीतरी मांडलेली बाजू आहे असंही नाही आहे. कारण माझं कुटुंब माझी जबाबदारी हा जो महाराष्ट्रात प्रयोग सुरू आहे त्या प्रयोगाची भली मोठी यादीच आहे आज. आणि ती यादी अशी आहे की कोणत्याही राजकीय पक्षानं कसलाही विधिनिषेध शिल्लकच ठेवलेला नाही आहे. अलीकडे घेऊ शकता माझ्याकडे कॅमेरा, कारण मला आता हे सगळं दाखवायचं आहे. आणि त्या विधिनिषेधामध्ये सामान्य जनतेने विचारही करू नये त्याच्या आकलनाच्या सगळ्या गोष्टी पुढे गेल्यात. म्हणजे बघा, अमोल मिटकरी ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख असलेले श्री सुनील तटकरे यांचे चिरंजीव पेनमधनं भारतीय जनता पार्टीकडनं लढणार आहेत अशी चर्चा आहे. अर्थात त्यांनी ते डिनाय केलं. छगन भुजबळ यांच्या कुटुंबात पण तीच स्थिती आहे. गणेश नाईक यांच्या कुटुंबामध्ये पण तीच स्थिती आहे. आणि हे फक्त महायुतीतल्या उमेदवाराबद्दल मी बोलतो असं नाही आहे, महायुतीमध्ये पण हेच होणार आहे. आणि म्हणून माझं कुटुंब माझी जबाबदारी हा जो काही प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे त्या प्रयोगाबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेनंच विचार करायला हवा अशी स्थिती आहे. यादी किती मोठी आहे बघा. आत्ता त्यांच्याकडे अमोल मिटकर यांच्याकडे श्री शरद पवार यांच्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षातनं गेलेले किती लोक आहेत त्याची यादी आहे. पण तत्पूर्वी ही किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे ते आपण एकदा समजून घेऊ. नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत. नितेश राणे हे भाजपचे आमदार आहेत, म्हणजे आता ते उमेदवार आहेत. निलेश राणे ते शिवसेनेचे उमेदवार आहेत. अशोक चव्हाण भाजपचे खासदार आहेत. त्यांची कन्या श्रीजया चव्हाण ह्या उमेदवार आहेत भोकरमधनं. उद्धव ठाकरे ह्या पितापुत्र निवडणुकीच्या रिंगणात नसतील. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत. आदित्य ठाकरे चिरंजीव त्यांचे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज ठाकरेचे चिरंजीव अमित ठाकरे उमेदवार आहेत. सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्या स्वतः उमेदवार आहेत. त्यांचे चिरंजीव तेही उमेदवार असणार आहेत. गणेश नाईक यांच्या कुटुंबात तर फारच इंटरेस्टिंग आहे. गणेश नाईक स्वतः भाजपचे उमेदवार आहेत. संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार असतील. उद्योगमंत्री उदय सामंत हे स्वतः शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांचे बंधू किरण सामंत पण उमेदवार असतील. रवींद्र वायकर खासदार आहेत. त्यांच्या पत्नी मनीषा वायकर उमेदवार आहेत. बोरिंग आहे ना यादी, पण आहे इंटरेस्टिंग. आशिष शेलार हे उमेदवार आहेत. त्यांचे बंधू विनोद शेलार पण उमेदवार आहेत. धनंजय महाडिक भाजपचे खासदार आहेत. अमल महाडिक यांना उमेदवारी दिली भाजपनं. उदयनराजे खासदार आहेत. तिथे शिवेंद्रराजे तर ऑलरेडी उमेदवार होते, आमदार आहेत. संदीपान भुमरे खासदार झाले. त्यांच्या चिरंजीवाला तिथे तिकीट मिळालं. एकनाथ शिंदे यांच्या यादीमध्ये तर अशी भली मोठी यादी आहे. गणपत गायकवाड हे सध्या जेलमध्ये, त्यांच्या मिसेस तिथे उमेदवार आहेत. राजेश विटेकर यांनी आपल्या आईसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं. छगन भुजबळ उमेदवार आहेत. पंकज भुजबळ विधान परिषदेवरती आहेत. आता त्यांना तिथे त्यांच्या पुतण्यासाठी सीट हवं आहे. ते बहुतेक तुतारी हाती घेतील. रावसाहेब दानवे माजी खासदार वगैरे. कुटुंबातच संधी भाजप, राहुल आवाडे भाजप, राणा जगजितसिंह भाजप, नमिता मुंदडा भाजप, अमोल जावळे भाजप, अमोल पाटील शिवसेना, अभिजित अडसूळ शिवसेना शिंदेगड, सुहास बाबर शिवसेना शिंदे, योगेश कदम, अद्वय हिरे, दीपक म्हात्रे, केदार दिघे, वरुण सरदेसाई शिवसेना ठाकरे, शंकरराव गडाख शिवसेना ठाकरे, इंद्रनील नाईक राष्ट्रवादी अजित पवार वगैरे वगैरे. असं आहे अमोल की ही यादी वाचणं आणि त्या योगी चर्चा करणं हाही आता फोलपणा झाला सगळ्या अर्थात. आणि सब घोडे 12%. म्हणजे तुम्ही पक्षाची भूमिका मला माहिती आहे अधिकृतपणे असं मांडता, फार अवघड होऊन जाईल. नाही, पण आता लोकांनी स्वीकारलं म्हणायचं. लोकांनी स्वीकारलं म्हणा, किंवा मी जर तुम्ही माझ्या अँगलनी या प्रश्नाचं उत्तर विचारलं स्पेसिफिक, मी ज्या चळवळीतून बिलॉंग करतो, घराणेशाही ही लोकशाहीला मारक आहे का, तर नक्कीच आहे. बरं, पण ती काही फक्त एकाच पक्षात नाही, ते सर्व पक्षीय झाले. तर तुम्ही यादीच वाचून दाखवलेली आहे. प्रश्न असा आहे की जे कार्यकर्ते, म्हणजे काल गणेश नाईकांसोबत उदाहरणार्थ काल जे कार्यकर्ते होते, किंवा काल राजेंद्र शिंगणेंसोबत जे कार्यकर्ते होते, ते दुसऱ्या दिवशी पटकन दुसऱ्या पक्षाचे झेंडे घेतात. यांची जी दमछाक आणि मरण होतं नाही सर्वसामान्य लोकांचं, ते फार वेदनादायी आहे. म्हणून जे काही यादी तुम्ही वाचली त्या घराणेशाहीचं मी तरी कधी समर्थन करू शकत नाही. आणि घराणेशाही ही लोकशाहीला घातकच आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि फार इंटरेस्टिंग आहे यावर्षीची निवडणूक पण पाहणं. मला असं वाटतं तुमच्याही आयुष्यात तुम्ही कदाचित पहिल्यांदा 25 वर्षाला पत्रकारितेत आहे मी. अनेक विधानसभा वेगवेगळ्या राज्यातल्या कव्हर केल्या. इतकं घाणेरडं राजकारण मी नव्हतं एक्सपेक्ट केलं की ज्या पद्धतीनं चाललं. मी सकाळी आमच्या एडिटोरियल मीटिंगमध्ये मी लाज हा शब्द वापरावा की नाही महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल. हे खरं आहे.
मी तर 4 वर्षाचा अनुभव घेतला राजकारणात. माझा पिंडच नाही आहे राजकारण, माझा समाजकारण पिंड आहे. 4 वर्षात जे अनुभव घेतले ते भयंकर आहेत. म्हणजे मला 40 वर्ष पुरतील असे अनुभव आहेत त्या गोष्टीचे. तर तुम्ही म्हणताय ते त्या मताशी मी पण सहमत आहे. Fine. पण आता शरद पवार गटामध्ये आलेल्या उमेदवारांची यादी किती मोठी आहे? कोण कोण लोक आहेत? 15 ते 16 लोक असे आहेत की साहेबांना ती आयात करावी लागली. म्हणजे एकीकडं तुम्ही राजेंद्र शिंगणेंच्या पुतणीची जर पोस्ट वाचली, तिचं म्हणणं आहे की तुम्ही दुसऱ्याला गद्दारीचा शिक्का मारताय. तुम्ही म्हणजे त्यांच्या पक्षातल्या दुसऱ्या फळीचे नेते, मग ते डॉक्टर आव्हाड असतील, ते रोहित पवार असतील, हे जे काही लोक आहेत, ही ज्या पद्धतीनं गद्दारांना थारा नाही, महाराष्ट्र आता हे करणार, अशा पद्धतीनं जे काही राजकारण चाललंय ना, त्याच्यामध्ये आता 13-14 लोक कालपर्यंत होते. पण 16 लोक असे आणलेत साहेबांनी पक्षामध्ये आयात करून की ज्यांना म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवताना स्वतःच आपण काय केलंय. म्हणजे एक तर तुमच्याकडे सक्षम उमेदवार नाही आहेत विधानसभेकरता, त्याच्यामुळे हे फोडाफोडीचं राजकारण करून गणेश नाईकाच्या घरात 2 गट, किंवा आता नाईक कुटुंब आहे आमच्या पुसदमध्ये, ययाती नाईकांना ते तिकीट देत आहेत, इंद्रनील नाईक इकडे आहेत. त्याच्यामुळे सर्व पक्षीय त्यांनी 15 ते 16 लोक घेतलेत. आता जसा जसा प्रचार सभेचा धुराळा उडेल त्या वेळेस यादी आणि ही नावासहित आम्ही वाचून दाखवू. उद्या तर मी आहेच इंदापूर. आता किती नावं आठवतात तुम्हाला? आता हर्षवर्धन पाटलांपासून गणेश नाईकांपर्यंत, जर म्हणजे हर्षवर्धन पाटलांपासून सुरुवात करून नाईकांच्या मुलांपर्यंत एंड केला तर 15 ते 16 नावं आहेत की जी आयात केलीत साहेबांनी, जी कधी कधी काळात भाजपमध्ये होती आणि आता ती तुतारी हाती घेत आहेत. काल तुम्ही बघितलं असेल आपले काय ते माजी मंत्री, त्यांचा प्रवेश झालाय आपल्या इथले बार्शीचे, दिलीप सोपल? नाही, कुठली बार्शी? ढोबळे. अच्छा, लक्ष्मणराव ढोबळे. लक्ष्मणराव ढोबळे पवार साहेबांसोबत होते. मग नंतर आणखी त्यांनी पक्ष बदलला, मग ते मंत्री झाले. इतक्या टीका पवार साहेबांवर खालच्या पातळीवर केल्यावर सुद्धा लक्ष्मणराव ढोबळे परत तुतारीत जाऊन म्हणतात मी पवार साहेबांचा एकनिष्ठ मावळा आहे. म्हणजे कन्फ्यूज तर आमच्यासारखे नवखे पोरं आहेत ना यामध्ये. त्यामुळे आता तरी तुतारी गटामध्ये आयात केलेले भाजपकडूनच आणि इतर पक्षाकडून 15 ते 16ची मोठी यादी आहे. म्हणून त्यांना आता दुसऱ्यांना गद्दार म्हणण्याचा काही अधिकार आहे असं मला वाटत नाही. पण तुमच्या पेक्षामध्ये भाजप काही उमेदवार देतो आहे? भाजप असं म्हणतोय की आता आमच्याकडे हे उमेदवार आहेत, तुमच्या चिन्हावरती हवं तर लढवा. इतक्या बारकाईनं सगळं नियोजन सुरू आहे असं म्हणतात. आहे ना, राजकुमार बडोलेंचं उदाहरण देता येईल तुमच्याकडे की राजकुमार बडोले आता घड्याळ चिन्हावर लढतील, म्हणजे मागच्या काळात भाजपकडून. आता ठीक आहे, हे प्रयोग आता सत्ता स्थापनेकरता विविध पक्ष एकत्र येऊन काय नेमकं पुढे जाऊन कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे अशावर ते प्रयोग करतायत. पण जे काही आहे म्हणजे आम्हीच करतोय असं नाही. ते शिंदे साहेबांनी तर कालचं तुम्ही उदाहरण आता राणेंचं वाचून दाखवलंय. 20-30 वर्षानंतर ते परत वैभव नाईकांविरुद्ध आता त्यांनी, म्हणजे वैभव नाईकांनीच एकदा मला वाटतं राणे साहेबांना पराभूत केलं आणि आता परत त्यांनी शिवधनुष्य हाती घेतलाय. म्हणजे हे प्रयोग आता महायुतीतही होत आहेत, तर तेच प्रयोग महाविकास आघाडीमध्ये होतात ना. म्हणजे जे महेश भट म्हणतात, हेही असेच होते तेही तसेच होते, आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते, तसंच काहीतरी प्रचिती आता अलीकडच्या राजकारणात यायला लागलेली, ती पाहतोय. आणि देवेंद्र भोयारचं काय झालं? तो तर फार तुमच्याबद्दल ते खूप पॉझिटिव्ह होते आणि त्यांना मिळेलच असं खात्री होती. देवेंद्र भुयारांचं नाव आहे. म्हणजे देवेंद्र भुयार सध्या, जरी ते वाटत असेल पहिल्या यादीत आम्हाला अपेक्षित होतं कालच्या यादीत यावं, पण भारतीय जनता पार्टी असं म्हणते की ती जागा आम्हाला तुम्ही द्या. म्हणजे त्या व्यक्तीला एकतर मग भाजपकडून लढवा किंवा ती जागा आम्हाला द्या. पण भाजपकडे तसा सक्षम उमेदवारच नाही. मी एक विधानसभा मतदारसंघ मागितला, त्यातही भाजपचे उमेदवार तेवढे सक्षम पद्धतीने नाही आहेत. त्याच्यामुळे देवेंद्र भुयार घड्याळ चिन्हावरच लढतील. दादांनी तसं सांगितलंय की आपला माणूस आणि आपला मतदारसंघ त्याच चिन्हावर लढेल. आणि अजितदादांचा तो प्रामाणिक प्रयत्न आहे की घड्याळ चिन्हावर उमेदवार लढले पाहिजे. आणि तुम्ही किती जागा लढणार? 85ची तुमची आग्रही मागणी होती. माझी म्हणजे पक्षाची म्हणताय की माझी वैयक्तिक होती 85. ती भुजबळ साहेबांची पण तीच होती, 2-3 जणांची होती, बाबा सिद्दीकी साहेबांची पण तीच होती. नंतर आता 55 ते 60 जागा दाखवत आहेत. आम्हाला असं वाटतं की साहेब कसं आहे की योजना चांगल्या आणल्या, लाडकी बहीण तर तळागाळात पोहोचली, शेतकऱ्याची वीज माफीची योजना पोहोचलीच नाही शेतकऱ्यांपर्यंत बिलकुल नाही. पण तरी शेतकऱ्यांना जे काही आता जागरूक शेतकरी आहेत त्यांना माहित आहे की या सरकारने आपली वीज बिल माफी केली, पुढे बिल येणार नाही, हा अजितदादांचा शब्द होता. आता काही ठिकाणी आम्ही फिरतो तर बहिणी, म्हणजे लाडक्या बहिणी म्हणून ज्या काही महिलांना त्याचा लाभ भेटला, त्या म्हणतात आम्हाला अजितदादांना मत द्यावं वाटतं, अजितदादाच्या पक्षाला मत द्यावं वाटतं, पण जिल्ह्यात त्या पक्षाचा उमेदवारच नाही कोणी, मग आम्ही मत कोणाला द्यायचं? विदर्भातली स्थिती आहे ही, विदर्भातली स्थिती आहे. आणि मला वाईट वाटतं
की कुठल्याच पक्षाने म्हणजे विदर्भाकडं लक्ष का दिलं नाही. जसं भाजप लक्ष देतं विदर्भाकडं, म्हणजे काय म्हणतात त्याला, देश पातळीवरचा पक्ष असलेला भाजप किंवा काँग्रेस, हे दोन्ही पक्ष बलस्थानं समजतात विदर्भाची. त्या तुलनेत प्रादेशिक पक्ष ही विदर्भाची बलस्थानं का समजत नाहीत. उद्धवजींना ते समजलं की विदर्भात जास्ती जागा निवडून आणल्या, त्याच्यामुळे तो कोट अडलाय ना, नाना पटोलेंचा जो कोट शिवलाय तो. त्याच्यामुळे विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लक्ष दिलेलं नाही. मग ते पवार साहेबांच्या वेळेसही दिलं गेलं नसेल, आताही दिलं जात नाही. हे फार वाईट वाटतं. तुम्ही कोकणात लक्ष देता, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात लक्ष देता, विदर्भात का देत नाही. विदर्भात आहे ना स्कोप. आता आमच्या जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने ती योजना राबवल्या गेली. दुर्दैव असं आहे की सरकारने योजना चांगल्या आणल्या, पण त्या पद्धतीने त्या राबल्या नाहीत. लाडकी बहीणचा अपवाद वगळता. त्याच्यामुळे 55 ते 60 जागा ज्या आम्ही मागतोय, म्हणजे मागितल्या 85, पण शेवटचा तिढा 55 ते 60 जागेत सुटेल. 38 जागेंची यादी जाहीर झालेली आहे. काही ठिकाणी असे प्रयोग होत आहेत की तुमचा उमेदवार नाही तर आम्ही आमचा उमेदवार देऊ. त्याच्यावर आता काल रात्री बोलावलं होतं, पण अद्याप तरी ती बैठक झालेली नाही. अच्छा, हा जो कुटुंब विळख्याचा विषय आता चर्चेत आहे महाराष्ट्रात, तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने येतात, तुम्हाला ती उत्तर द्यायचं की नाही, कारण तुम्हाला पक्षात अडचण होऊ नये म्हणून. भाजपकडनं जर त्यांचे चिरंजीव लढत असतील तर ते चालण्यासारखं आहे का? मला वाटत नाही तसा काही प्रयोग होईल. मी पण ऐकलंय काही पत्रकारांकडून की पेनमधून अनिकेत तटकरे कमळावर लढतायत म्हणून. आणि जर तसं असेल तर मला तरी नाही आवडणार. म्हणजे जरी प्रांताध्यक्षांनी तो निर्णय घेतला असेल, शेवटी त्यांनी अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचंच राजकारण केलंय. 92 पासून ते याच्यामध्ये आहेत राजकारणामध्ये. आधी ती सुद्धा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढत आहेत आणि अनिकेत तटकरेंची ओळख राष्ट्रवादी आहे. पण पेनमध्ये असा काही प्रयोग होईल असं मला वाटत नाही. आणि जर तो झाला तर तितका मला असं वाटते तिथल्या जनतेला रुचेल असं मला वाटत. आणि मग भुजबळ साहेबांचं काय? ते स्वतः भुजबळ साहेबांनी स्वतः आता सांगितलंय की समीर भुजबळांबद्दल विचारताय ना, की समीर भुजबळ माझा उमेदवारी अर्ज भरताना दिसतील, त्यांच्याबद्दल ज्या काही अफवा पसरवल्या गेल्या त्या अफवा होत्या. अच्छा, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे समीर भुजबळ कुठं जाणार नाहीत. नाईक कुटुंबियाबद्दल म्हणजे आपल्या भाजपचे जरी असले तरी गणेश नाईक, गणेश नाईकांच्या म्हणजे एका कुटुंबात 2 पक्षाचे लोक लढत आहेत. हे मला असं वाटतं जितकं किचकट दिसतंय तितकं हास्यास्पद पण आहे. म्हणजे एकाच घरात तुतारीचाही उमेदवार आणि एकाच घरात कमळाचाही उमेदवार. कसं जनता सहन करेल? म्हणजे तुमची राजकीय अपेक्षा किती आहे? त्याला काही लिमिट आहे की नाही? काही सोडायचं नाही. म्हणजे काय सगळंच म्हणजे चित बी मेरी और पट बी मेरी. मग जनता काय खुली आहे का? गणेश नाईकांनी इतक्या वर्षापासून, काही वर्ष तुम्ही राष्ट्रवादीत होते, मग तुम्ही भाजपचं कमळ हाती घेतलं, मग भाजपचं कमळ हाती घेतल्यानंतर आता तुम्ही मुलाला म्हणताय की मुलगा म्हणतो मी बंड करतो, मी तुतारी हाती घेतो, मुलगा तुतारी वाजवतोय. तुम्ही एक काळ होता राहुलजी का लोक दूधखोळी होती. आता लोक दूधखोळी नाहीत राहिले. लोकांना कळतंय. म्हणजे सगळीकडून आमच्याच घरात सोयीचं हे लोकांनी ते असू दे ना, ते तुतारीचं असू दे की घड्याळवाला असू दे का कमळावाला असू दे, पण हे असं लोकांना पटत नाही. विशेषतः जो नवीन युथ पुढे येतोय ना, तो युथ म्हणतोय की एका घरात 2-2 पक्षावर. म्हणजे लोक किती, म्हणजे काय गणेश नाईकांच्या सुनीने कशाचा प्रचार करावा आणि त्यांच्या मुलांनी म्हणजे काय, मीच कन्फ्यूज आहे कसं. दिस इज व्हेरी शॉकिंग. तुम्ही शिवव्याख्याते होतात म्हणून ही वैचारिक वगैरे काही प्रकार राहिलाय महाराष्ट्रात नाही, तो कधी नव्हताच खरं तर. मला तर अनेक पक्षाबद्दल असं ठाम वाटतं की ती जी काही शाहू फुले आंबेडकरवाली किंवा हे सुद्धा हार्डकोर हिंदुत्वादी जे भूमिका मांडतात ना, हे पण एक थोतांड आहे. हे सगळं सत्तेसाठी केलेले खेळ आहे. कुठलाही पक्ष असू हे रूपकं आहेत सगळी. हो, मी जरी शिवव्याख्याता असेल पण मी शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासलेलं आहे. मी काही संशोधक इतिहासाचं स्वतःला म्हणत नाही किंवा इतिहास लेखकही म्हणत नाही. मी महाराजांचं चरित्र अभ्यासलेलं आहे. शंभूराजांचं चरित्र अभ्यासलं, राजाराम महाराजांचं, शाहू महाराजांपर्यंत वाचलंय. आताचा जो काळ तो काही काळ राहिला नाही. आता कुठं शिवाजी महाराजांसोबत सोल्जर होते ना, आताच्या नेत्यांसोबत सॅलरी सोल्जर आहेत. उदाहरण माझ्याच पक्षात देतो. माझा नेता पुरोगामी विचाराचा आहे. त्या पुरोगामी विचाराला भाळूनच आम्ही त्या पक्षात प्रवेश केला. मोस्टली अजितदादांबद्दल बोलतो. डॉक्टर राजेंद्र शिंगणेंवर माझा राग काय, ते काय माझे वैयक्तिक शत्रू नाही आहेत. म्हणजे तुमच्या बँकेची थकबाकी घ्यायला 300 कोटी रुपयेपर्यंत तुम्हाला अजितदादा चालतात. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्यावेळेस आला त्यावेळेस मी आमदारकीला लाथ मारेल ही तुमची भाषा होती मनोज जरांगे पाटलांच्या लोकांनी आंदोलन केल्यानंतर. मग इकडे तुम्ही आमदारकीला लाथ मारतो म्हणता आरक्षणाकरता, दुसरीकडे तुमचा आरक्षणाकरता कुठला प्रयत्न नसतो, तिसरीकडे तुमची इज्जत टांगणीला असते बुलढाणा बँकेच्या रूपानं, तिथं तुम्ही 300 कोटी रुपये कर्ज अजितदादांकडून घेता. आणि चौथं, कार्यकर्त्यांवर आपला निर्णय थोपून, कार्यकर्त्याच्या मनात अशी इच्छा आहे की मी तुतारीकडून दडावं कारण मी पवार साहेबांसोबत एकनिष्ठ होतो.
हे सॅलरी सोल्जर आहेत. हे काही सोल्जर म्हणून राहिलेले नव्हते. सोल्जर कसा असतो की ठीक आहे, माझा स्वामी रणांगणात जिंकेल काय हरेल काय मला घेणं देणं नाही, पण मी त्या स्वामीशी स्वामीनिष्ठ हे शिवचरित्रात मी अभ्यासलं. नाही ते ते बहुतेक आता काय राहिलेलं नाही. बहुतेक ते असं असावं की नेत्यांनी सुद्धा वैचारिक भाव सोडलेला असल्यामुळं तुम्ही माझ्या नेत्यांबद्दल विचारा ना. हां. माझ्या नेत्यांनी वैचारिक भाव सोडलाय का हे तुम्ही विचारा, मी त्याचं उत्तर देणार. बाकीच्या नेत्यांची मी गॅरंटी नाही घेत. मी जेवढं अजितदादांचा अभ्यास केलाय ना, का हा निर्णय घ्यायला भाग पाडलं हे सगळं त्यांनी स्वतः उकल करून दाखवलेली आहे की मला हा निर्णय घ्यायला भाग पाडलेला आहे. इतकंच काय की त्यांनी काय मागितलं होतं की आता त्या विरोधी पक्षनेते पदाला मी कंटाळलोय, मला तुम्ही संघटनेची जबाबदारी द्या ना. 3 महिने त्या माणसाला वेटिंगवर ठेवलं. आणि त्या पक्षात जी काही लोक आहेत ज्याला आपण म्हणता येईल की एक षडयंत्र करणारी लोक असतात, त्यातलं पहिलं नाव डॉक्टर जितेंद्र आव्हाड. त्यांना हे नकोच होतं समीकरण. दुसरं, राजेंद्र पवारांनाही वाटत नाही की कुटुंब एकत्र यावं. मध्यंतरी दादांनी स्वतः, कोणता माणूस असा म्हणतो की मी लोकसभेच्या वेळी उमेदवार देऊन चूक केली. कोण म्हणतं असं प्रामाणिकपणे मला सांगा. तुम्हाला त्यांनी तर हात दिलाय पुढं हे करण्याचं, एकत्र आलं पाहिजे हे ते, पण तरी नाही त्यांना घ्यायचंच नाही. म्हणजे काही लोक जे आहेत ना षडयंत्रकारी, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचा पहिला नंबर आहे, रोहित पवार दुसऱ्या नंबरला आहे. आता रोहित पवार बघा ना, तो उमेश पाटील आमचे मुख्य प्रवक्ते होते, ते त्यांच्या मोहोळच्या तत्कालीन मतदारसंघातल्या त्या याला कंटाळून ते आता पवार साहेबांची त्यांनी भेट घेतली. दुसऱ्या मिनिटाला यांची पत्रकार परिषद की यांना घ्यायचं नाही, यांनी टीका केल्या, टिप्पण्या केल्या, म्हणजे ते पॅचअपच होऊ द्यायचं नाही. म्हणून अजितदादा सारखा नेता जो एकदम मनातलं सरळ भाव बोलणारा माणूस आहे, यांना काही पवार साहेबांबद्दल किंवा सुप्रियाताईंबद्दल आदर नाही आहे. हे जे काही चांडाळ चौकडी जमली ना तुतारी गटामध्ये, यांना तर आदर नाही, यांना स्वतःचा वैयक्तिक लाभ असतो. त्याच्यामुळे या लोकांना ते एकत्र येऊ द्यायचं नव्हतं. दादा ही त्यांची अडचणीची बाजू होती. त्याच्यामुळे दादांना मानसिक त्यांनी त्रास देत 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 अलगदपणे, म्हणजे एखादा घरातून कंटाळूनच गेला पाहिजे अशा प्रकारे तो निर्णय झाला. त्याच्यामुळे दादांबद्दल हा गोष्टीचा अपवाद आहे असं माझं वैयक्तिक मत. ठीक आहे, तर हे वैयक्तिक मत त्यांचं मी तुमच्यासमोर ठेवतो. मला ना पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडे आमच्या मुलाखतीमध्ये जी मांडणी केली ना ती जास्त योग्य वाटते भविष्याच्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं. ते म्हणाले की भविष्यात 2च पोलर असतील, एक BJPचा असेल आणि एक काँग्रेस असेल, आणि हे जे प्रादेशिक पक्ष आहेत ना ते प्रादेशिक पक्ष ह्यानं त्या ध्रुवामध्ये विलीन होतील. मला तेवढीच आशा आहे महाराष्ट्राचं आत्ताचं जे राजकारण आहे ते बघता की किमान पक्षी 2 ध्रुव उभे राहिले तरी हे जे काही वैचारिक गोंधळ महाराष्ट्रात दिसत आहेत ते तरी थांबतील. फक्त ह्याचं विश्लेषण करत असताना लोक याच्याकडे कसे बघतात ते निकालानंतर स्पष्ट होईल. थांबूया आपण इथे. आमचे हे जे एक्सप्लेनरी व्हिडिओ सुरू आहेत त्याबद्दल तुमचं मत जरूर या कमेंट बॉक्समध्ये टाका. आमचे जे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते लाईक करा. आणि आता स्क्रीनवर तुम्ही बघणारच आहात ही मुलाखत. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, अकोला.